नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो एज्युकेशन विथ तुषार सर या चॅनलमध्ये। आज आपण स्कॉलरशिप परीक्षेचा मॅथ्स हा टॉपिक डिस्कस करणार आहे। यामध्ये आपण मे 2021 मध्ये जो पेपर घेतला होता तो पेपर डिस्कस करणार आहे। ठीक आहे, तर आपल्यासमोर पहिला प्रश्न येत आहे। पहिला प्रश्न आहे 1/a-b प्लस 1/b-a। ठीक आहे, तर यामध्ये आपण बघूया। याचा जर तुम्ही डिनॉमिनेटर बघितला तर बघा, यामध्ये प्लस ए आहे, यामध्ये मायनस ए आहे, यामध्ये मायनस बी आहे, यामध्ये प्लस बी आहे। म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये साइन काय झालेले आहेत, चेंज झालेले आहेत। ठीक आहे, जर मी याच्यातून मायनस कॉमन घेतला तर मला काय भेटेल, 1a-b प्लस 1 मायनस कॉमन घेतला। समजा मी मायनस कॉमन केव्हा घेऊ शकतो आपण, जेव्हा आपल्याला साइन चेंज करायची असेल तेव्हा। म्हणजे या दोघांची जर मला साइन चेंज करायची असेल तर मी याच्यातनं मायनस कॉमन घेईल। म्हणजे इथं बी काय होऊन जाईल, मायनस बी, आणि ए काय होऊन जाईल, प्लस ए। म्हणजे ए मायनस बी पण खाली येऊन जाईल। प्लस आणि मायनसची मल्टिप्लाय केली तर आपल्याला साइन कोणता भेटेल, मायनसचा। 1/a-b मायनस 1/a-b। सेम नंबर मधून सेम नंबर मायनस केला तर आन्सर काय भेटेल आपल्याला, 0। तर याचा ऑप्शन नंबर जो होता डी, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन, हा 0च या प्रश्नाचा उत्तर होता। याच्यावरच तुम्हाला गोल करायचं होतं। चला तर आपण दुसरा प्रश्न बघूया। द एलसीएम ऑफ 2 को-प्राइम नंबर। इथं को-प्राइम नंबरचा एलसीएम दिलेला आहे, म्हणजे 2 को-प्राइम नंबरचा एचसीएफ म्हणजे किती होतो, 1 होतो। आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, एलसीएम मल्टिप्लाइड बाय एचसीएफ इज इक्वल टू फर्स्ट नंबर मल्टिप्लाइड बाय सेकंड नंबर। ठीक आहे, तर जर एचसीएफ 1 असेल तर एलसीएम म्हणजे काय होऊन जाईल, त्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन होऊन जाईल। कारण की को-प्राइम नंबरचा एचसीएफ हा नेहमी 1 असतो, म्हणून एलसीएम म्हणजेच जर ते दोन नंबर, पहिला नंबर ए असेल आणि दुसरा नंबर बी असेल, म्हणजे ए मल्टिप्लाइड बाय बी हा किती होऊन जाईल आपल्याकडे, 910 अँड देअर सम इज 83। ठीक आहे, म्हणजे ए प्लस बी आपल्याकडे दिलेला आहे 83। इथपर्यंत कोणाला काही अडचण। एचसीएफ हा 1 असेल कारण की 2 को-प्राइम नंबर आहेत। तर चला आपण बघूया ना सॉल्व कसं करायचं। तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला देतो। जर ए प्लस बी चा तुम्हाला होल स्क्वेअर करायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय भेटेल, ए मायनस बी चा होल स्क्वेअर। इथं साइन प्लसचा आहे तर इथं पण प्लसचा साइन येईल आणि 4ab हा फॉर्म्युला तयार होऊन जाईल। बरोबर आहे। आणि जर तुम्हाला ए मायनस बी चा होल स्क्वेअर पाहिजे असेल, ठीक आहे, तर तुम्हाला ए प्लस बी चा होल स्क्वेअर करावं लागेल, मायनस 4ab करावं लागेल। इथपर्यंत काही अडचण। ए मल्टिप्लाइड बाय बी म्हणजेच ए बी होते, हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची। तर आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे। डिफरन्स म्हणजेच काय होईल, मायनस। डिफरन्स म्हणजेच मायनस आहे, तर डिफरन्स म्हणजेच मायनस आहे, तर आपल्याला ॲडिशन सम किती दिलेली आहे, 83 चा स्क्वेअर मायनस 4ab म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 910। आता 83 चा स्क्वेअर तुम्हाला काढायचा असेल तर मी शॉर्ट ट्रिकनं सांगतो। 8 चा स्क्वेअर झाला 64, 3 चा स्क्वेअर झाला 9। आता या तिघांची मल्टिप्लाय करा, 8, 3 आणि 2। 8 3 जा 24, 24 2 जा 48। 48 ला तुम्ही मधात लिहा, प्लसचं साइन देऊन द्या, 9 8 8 6 म्हणजे आन्सर आला 6 8 8 9 मायनस 4 0 जा 0, 4 1 जा 4, 4 9 जा 36। आन्सर येऊन जाईल तुमच्याकडे। 9 मधून 0 गेले 9 राहिले, 8 मधून 4 गेले 4 राहिले, 8 मधून 6 गेला 2 राहिला, 6 मधून 3 गेले 3 राहिले। ठीक आहे, 3249 हा ए मायनस बी चा होल स्क्वेअर मिळेल। आपल्याला याचा अंडर रूट करावा लागेल। ठीक आहे, आता 3 2, आता हा 9 जो आहे हा कोणाकोणाच्या एंडिंग मध्ये येतो, हा 3 च्या स्क्वेअरच्या एंड मध्ये येतो किंवा 7 च्या स्क्वेअरच्या एंड मध्ये येतो। बरोबर आहे, 3 च्या आणि 7 च्या, म्हणजे एक तो स्टार्टिंग डिजिट हा 3 असला पाहिजे किंवा 7 असला पाहिजे। ठीक आहे, आपल्याकडे ऑप्शन मध्ये ऑप्शन आहेत आपल्याकडे, मी ऑप्शन बाजूला लिहून घेतो। 57 81
60 75. आपल्याला लास्ट डिजिट कोणता पाहिजे? एक तो 3 असला पाहिजे, नाही तो 7 असला पाहिजे, कारण की 3च्या एंडचा स्क्वेअरच 9 होतो किंवा 7 मध्ये एंडचा स्क्वेअर हा 9 म्हणजे युनिट डिजिट हा 9 येतो. म्हणजे एक तो लास्टमध्ये 3 असेल किंवा 7 असेल. तर या ऑप्शनमध्ये 3 किंवा 7 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? 57. तर 57च या प्रश्नाचं उत्तर आहे. 57चा स्क्वेअर हा नंबर होईल. आपण काढू पण शकता, बघू पण शकता. ठीक आहे, म्हणजे आन्सर किती भेटणार आपल्याला? 57. इथं आपल्याला स्कॉलरशिपमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की आपल्याला क्वेश्चन सोबत त्याचे ऑप्शन सुद्धा बघायचे आहेत. नाहीतर आपण आपले जाणून बुजून 30 ते 40 सेकंद ते आन्सर शोधण्यामध्ये घालू. ठीक आहे, पुढचा प्रश्न तुमच्या समोर येईल. 60 लिटर मिल्क कंटेन्स 15% फॅट. ओके, म्हणजे आपण एक काढू, आपण याचा पर्सेंटेजमध्ये किती लिटर आहे. तर 60 लिटर मिल्क कंटेन 15% फॅट, म्हणजे 60 मल्टिप्लाइड बाय 15% इज इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय 15/100. ठीक आहे, 0 ला 0 कट झाले. ठीक आहे, 15 6 जा 90 अपॉन मध्ये 10. 10 ला 10 कट झाला, आन्सर आला 9 लिटर. म्हणजे यामध्ये 9 लिटर फॅट्स आहे. अँड 40 लिटर मिल्क कंटेन्स 8% फॅट, म्हणजे 40 लिटरचा आपल्याला मल्टिप्लाइड बाय करायला लागेल 8%, इज इक्वल टू 40 मल्टिप्लाइड बाय 8/100. ठीक आहे, 10 ला 10 कट झाला, 4 8 जा 32 अपॉन मध्ये 10. 10 आहे म्हणजे पॉईंट नंतर एक डिजिट, म्हणजे 3.2. ठीक आहे, मग या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला भेटेल 12.2%. ओके, 12.2. आपण काय करू, या दोघांची ॲडिशन 12.2 घेऊ आणि मिल्क किती होतं? 60 लिटर प्लस 40 लिटर इज इक्वल टू 12.2 अपॉन मध्ये 100. जर फ्रॅक्शन दिलेला असेल, त्याचं जर पर्सेंटेज काढायचा असेल तर 100ने आपण मल्टिप्लाय करतो. या 100 ना हा 100 कट झाला, म्हणजे 12.2% या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर आहे 2. ठीक आहे, याच प्रश्नाचं उत्तर आहे 12.2. ऑप्शन नंबर याचा आहे 2. ओके, चा प्रश्न आहे. इंडायसेस, क्यूब रूट, फोर्थ रूट, म्हणजे पूर्ण इंडायसेस यामध्ये टॉपिक कव्हर केलेला आहे. जर हा प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता आला म्हणजे आपण इंडायसेसमध्ये थोडं परफेक्ट आहोत असं आपण म्हणू शकतो. फक्त यासाठी तुम्हाला एक नंबर 81 हा 3चा पॉवर 4 म्हणजे 81 होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. 3चा पॉवर 2 म्हणजे 9 आणि 9चा स्क्वेअर 81 म्हणजे पॉवरचा पॉवर म्हणजे 2 2 जा 4. ठीक आहे, म्हणून 3चा पॉवर 4 हा 81 होतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बाकी काही अडचण असेल तर बघूया. आता 27 1/3 म्हणजे क्यूब रूट आहे. तर 27 हा पण एक क्यूब नंबर आहे ना, 3चा क्यूब बरोबर आहे, मल्टिप्लाइड बाय 1/3 करावं लागेल आपल्याला. मल्टिप्लाइड बाय इथं 1/2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट. तर 36 कशाचा स्क्वेअर आहे? 6चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1/2 मल्टिप्लाइड बाय 81 पॉवरमध्ये 4 आहे. तर 3चा पॉवर 4 म्हणजेच 81 होते. 81 1/. ओके, पुढचं 25 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट. 25 कशाचा स्क्वेअर आहे? 5चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1/2. 400 हा 20चा स्क्वेअर आहे, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 1/2. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या 3ला हा 3 कट झाला, या 2ला हा 2 कट झाला, या 4ला हा 4, या 2ला हा 2 आणि या 2ला हा 2, म्हणजे पूर्ण पॉवर नंबर आणि स्क्वेअर रूट क्यूब रूट फोर्थ रूट सगळे कट झालेले आहेत. तर आपल्याकडे नंबर मिळाले फक्त 3 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन मध्ये 5 मल्टिप्लाइड बाय 20. मल्टिप्लाय करून घेऊ. 3 6 जा 18, 18 3 जा 54 आणि 25 जा 100. आता याचा जर तुम्हाला आन्सर काढायचा असेल तर याचा आन्सर आहे सरळ सरळ पॉईंट नंतर 2 डिजिट द्या, म्हणजे 54 2 डिजिट आपल्याकडे ऑलरेडी आहे. हे 2 झिरोचे 2 डिजिट सोडून पॉईंट दिला आणि पॉईंटच्या अगोदर काहीच नाही म्हणून 0. 0.54 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, इंडायसेसचे बेसिक रूल्स तुम्हाला माहित पाहिजे. आता पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येत आहे. इन अ सर्कल मेजर ऑफ अ मेजर आर्क इज 60 मोर दॅन द डबल ऑफ मेजर ऑफ इट्स मायनर आर्क. ठीक आहे, तर आपल्याला मेजर आर्क आणि मायनर आर्क बद्दल दिलेलं आहे. एक आहे मेजर आणि दुसरा आहे मायनर आर्क. ठीक आहे,
दोन्ही आर्कची ॲडिशन ही 360 डिग्री होऊन जाईल. इथपर्यंत कोणाला काही अडचण? ठीक आहे. तर पहिला नाव आहे आपल्या मेजर आर्क. मेजर आर्कबद्दल माहिती दिलेली आहे. तर आपण मायनर आर्कला काय करू? एक्स पकडू. म्हणजे मेजर आर्क दिलेला आहे ना, तर आपण त्याच्या दुसऱ्या नंबरला म्हणजे इज शब्द वापरलेला आहे, त्यामुळे आपण त्याच्या पुढच्या शब्दाला म्हणजेच मायनर आर्कला आपण एक्स पकडू. 60 मोर म्हणजे +60. डबल ऑफ मेजर ऑफ इट्स मायनर आर्क म्हणजे एक्सचा डबल करावा लागेल, म्हणजे इथं 2x येऊन जाईल. म्हणजे या दोघांची जर मी ॲडिशन केली तर मला 360 भेटायला पाहिजे. इथपर्यंत काही कन्फर्म. मला मायनर आर्क पाहिजे म्हणजे मी एक्सना मायनर आर्क पकडण्याचाच आहे. जर याच्यातून मी एक्सची व्हॅल्यू काढली तर मला बरोबर आन्सर भेटून जाईल. तर 2x + x 3x. 3x + 60 = 360. जर मी या 60ला तिकडे पाठवलं तर -60 होऊन जातील, म्हणजे 3x = 300. तर x = किती भेटणार मला? 100. आणि तोच त्या प्रश्नाचा उत्तर होता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकता. पुढचे 2 प्रश्न बघूया. हा आपल्याला इक्वेशन दिलेला आहे, याची आपल्याला डिग्री फाइंड करायची आहे. तर या दोघांच्या मधात मल्टिप्लिकेशन साइन असेल. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. जर एक्स क्यूबला एक्स स्क्वेअरनं मी मल्टिप्लाय केलं तर मला एक्सचा पॉवर 6 भेटेल आणि याचा हायेस्ट पॉवर 6 आहे, म्हणून याचा आन्सर सुद्धा 6 येईल. ठीक आहे. तर इथं डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर असते आणि याचा हायेस्ट पॉवर म्हणजे हायेस्ट पॉवरची मल्टिप्लाय आपल्याला करायची आहे. एक्सचा पॉवर 3 मल्टिप्लाइड बाय एक्सचा पॉवर 2. 3 2 = 6. तर आन्सर इन 6. ही डिग्री झाली. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला आहे तो पाठच करावा लागेल. 4/3 πr³ हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हे 2 प्रश्न इथं झालेले आहेत. रोहित परचेस्ड अ 3-year-old यूज मशीन फ्रॉम मोहित. आता मशीन विकत घेणे यासाठी तुम्हाला माहिती आहे की डिप्रिसिएशन रेट लागतो. डिप्रिसिएशन रेट म्हणजेच कमी होणारा रेट. फ्रॉम मोहित फॉर 8,57,375. इफ रेट ऑफ डिप्रिसिएशन इज 5%. रेट किती आहे डिप्रिसिएशनचा? 5% आहे. फॉर हाऊ मच डीड मोहित मस्ट बॉट द मशीन. आता डिप्रिसिएशन म्हणजे कमी, म्हणजे 8,57,000 हा अमाऊंट आहे, कमी आहे. ठीक आहे. 3 वर्षानंतर विकत घेतलेली आहे, म्हणजे स्टार्टिंगचं प्राईस वेगळं असेल आणि 3 वर्षानंतरचं प्राईस त्याच्यापेक्षा कमी असेल. तर मग या प्रश्नासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ऑप्शनचाच पर्याय सर्वात बेस्ट आहे. तर यामधून 8 लाख हा ऑप्शन कटून जातो, कारण की हा जर 3 वर्षानंतरचा रेट आहे तर 3 वर्षाच्या अगोदर जास्त किमतीला मशीन तर आली नसेल, कारण की डिप्रिसिएशनचा रेट आहे. बरोबर आहे. कमी किमतीला मशीन आली नसेल कारण की डिप्रिसिएशनचा रेट आहे. सेकंड ऑप्शन आहे 5%. आता 5% जर ऑप्शन आहे तुमच्याकडे तर मी 10चं 5% जर काढलं तर मला माहिती आहे की 50,000 होतात. 5%चा साईन कट करा, 2 0 कट करा, म्हणजे 1 लाखचे मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे सॉरी 10,000 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे 50,000 होतात. बरोबर आहे. जर मी 3 वर्षांना जर फरक घेतला तर 50,000 + 50,000 + 50,000 म्हणजे मला भेटतील 1,50,000. जर मी 10 लाखमधून 1,50,000 मायनस केलं तर मला 8.5 लाखाच्या जवळपासची संख्या भेटेल. बरोबर आहे. 8.5 लाखाच्या जवळपासची संख्या मिळेल. आणि इथं क्वेश्चनमध्ये सुद्धा काय आहे? 8.5 लाखच्या जवळपासची संख्या आहे, 8,57,000. म्हणजे माझा फर्स्ट नंबरचा ऑप्शन हा उत्तर आहे. 9 लाख का नाही होऊ शकत? कारण की 9चं 5% हा 45,000 होतो. 9 लाखचं 5% किती होईल? 45,000. आता 45,000 जर मी याच्यातून एकाच वर्षी मायनस केले तर मला 8.5 लाखाच्या जवळपासची संख्या भेटत आहे. 8.5 म्हणजेच 8,50,000च्या आसपासची संख्या, म्हणजे हा 9 लाखचा पण ऑप्शन कट झाला. मग मला घ्यावं लागेल 10 लाखचा ऑप्शन, आणि 10 लाखमधून जर मी 1.5 लाख जवळपास मायनस केले तर मला 8,57,000च्या आसपासचा आन्सर मिळतो. याला तुम्हाला ऑप्शनने सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायला गेले तर तुम्ही जेव्हा गाईडमध्ये पण याचं उत्तर बघसाल तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे, फक्त त्यांनी एक प्रकारे त्याचं सोल्युशन दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही आहे आणि कॅल्क्युलेशन याचा खूप मोठा आहे. त्यामुळे अशा प्रश्नांना ऑप्शनने सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्याकडे.
ए मायनस बीचा होल स्क्वेअर मायनस 17 ए मायनस बी आणि 60 यामध्ये आपल्याला ट्रायनॉमियल दिलेलं आहे. या ट्रायनॉमियलचे तुम्हाला काय पाडायचे आहेत फॅक्टर्स. एक फॅक्टर्स पाडताना ऑप्शनचा जितका जास्त उपयोग करता येईल तितका जास्त उपयोग करायचा. आता सपोज जर मी ए मायनस बीला एक्स कन्सिडर करतो, मी ए मायनस बीला एक्स कन्सिडर करतो म्हणजे माझ्याकडे काय आला एक्स स्क्वेअर मायनस 17x मायनस 60 म्हणजे आपल्याकडे आता रेग्युलर ट्रायनॉमियल मिळाला. बरोबर आहे. आता मला 60चे फॅक्टर्स पाडावे लागतील. 60चे फॅक्टर्स पाडूया आपण. 60चे फॅक्टर्स पडतात 20 आणि 3. 23 आता बघा इथं साईन मायनसचा आहे, इथं पण साईन मायनसचा आहे. बरोबर आहे. मायनस आहे. ठीक आहे. म्हणजे मला इथं मायनस 60 तर पाहिजेच. आता जर मला इथं मायनस 60 पाहिजे तर एक प्लस पाहिजे आणि एक मायनस पाहिजे. इथं साईन मायनस असल्यामुळे इथं मी काय करेन -20 प्लस 3. आता ठीक आहे. -20 आणि +3. 20मधून 3 गेले -17 उरले आणि याची मल्टिप्लिकेशन पण किती होईल -60. याचाच 60चा दुसरा फॅक्टर आहे 12 5 60. आता जर मला -60 पाहिजे असेल तर एकाला मायनस द्यावं लागेल, एकाला प्लस द्यावं लागेल. पण 12मधून 5 मायनस केलं तर 8च उरतात. जर मी दोघांना मायनस मायनस दिले तर मायनस मायनस इथं प्लस होऊन जाईल. पण ॲन्सर काय येईल -17 तर आला पण ॲन्सरमध्ये काय येईल +60. म्हणून इथं मी -12 आणि -5चा ऑप्शन चूज करू शकत नाही. म्हणून -10 आणि 5चे जे ऑप्शन आहेत ते कट झाले. बरोबर आहे. हे दोन्ही ऑप्शन काय झाले आपले कट झाले. कारण की इथं मायनस मायनस दोन्ही ठेवा लागत होते तर आपल्याला -17 मिळाला असता. पण आपल्याला पाहिजे किती -60 पण पाहिजे. पण मायनस मायनस इथं प्लस होत असल्यामुळे इथं आपण 60 आन्सर मिळत नाही. म्हणजे माझ्याकडे ऑप्शन आहे -20 +3. आता -20 आणि +3 कशामध्ये आहे तो ऑप्शन बघा आणि तोच तुमचा उत्तर असेल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. कारण की याच्यामध्ये पण -20 आहे आणि +3 आहे. बस इतकंच या प्रश्नाचं उत्तर होतं. तुम्हाला ऑप्शनचा उपयोग करून आणि फॅक्टर पाडून या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. प्रश्नांना पूर्ण सोडवण्यामध्ये वेळ घालवू नका. कारण की प्रश्न पूर्ण सोडवण्याने नुकसान तुमचाच आहे. जितका ऑप्शन्स हे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी नाही तर मदत करण्यासाठी दिलेले आहे. त्याची जितकी मदत घेता येईल तेवढी मदत घ्यायची तुम्हाला आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. 3x + 7 इज इवन नंबर. 3x + 7 काय आहे इवन नंबर आहे. द स्क्वेअर ऑफ x इज. स्क्वेअर ऑफ x काय असेल ऑड नंबर, इवन नंबर, प्राईम नंबर की ट्विन प्राईम नंबर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऑड नंबरचा जर तुम्हाला स्क्वेअर करायचा असेल तर तुम्हाला ऑड नंबरच मिळेल आणि इवन नंबरचा जर तुम्हाला स्क्वेअर करायचा असेल तर तुम्हाला इवन नंबर मिळेल. बरोबर आहे. म्हणून प्राईम नंबर आणि ट्विन प्राईम नंबर हा ऑप्शन कट झालेला आहे. कारण की ऑड नंबरचा स्क्वेअर ऑड नंबर, इवन नंबरचा स्क्वेअर इवन नंबर, त्याच्यामध्ये प्राईम ट्विन प्राईम येत नाही. ओके. मग आपल्याकडे आता 3x ची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला. समजा मी x ची व्हॅल्यू 1 ठेवतो तर 3 × 1 = 3. 3 + 7 10 होतात. म्हणजे इथं x हा मला ऑड नंबर मिळालेला आहे 1. जर मी 2 ठेवून पाहिले तर 3 × 2 = 6. 6 + 7 13. 13 हा इवन नंबर आहे का नाही आहे. म्हणून इथं इवन नंबर आपल्याला x ची व्हॅल्यू म्हणून ठेवता येणार नाही. आपण x ची व्हॅल्यू कोणती नंबर ठेवणार आहोत ऑड नंबर. x ची व्हॅल्यू काय असेल ऑड नंबर. ऑड इज इक्वल टू x. x काय असेल ऑड नंबर असेल. म्हणून इथं आपल्याला लक्षात ठेवायचा ऑड नंबरचा स्क्वेअर काय असेल. मग याचा स्क्वेअर काय असेल ऑड नंबरच असेल. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑड नंबरचा स्क्वेअर ऑड नंबर, इवन नंबरचा स्क्वेअर इवन नंबर. बस इतकी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. अब्दुल कवर्ड 2/5 डिस्टन्स बिटवीन टाउन A to B बाय कार. म्हणजे अब्दुलने 2/5 डिस्टन्स कारने कव्हर केला. ओके. पुढचा प्रश्न आहे 1/2 डिस्टन्स बाय बस आणि 1/2 डिस्टन्स त्याने कशाने कव्हर केला बसने. स्टील टाउन B इज 15 किलोमीटर अवे. तरी पण डिस्टन्स रिमेनिंग किती आहे रिमेनिंग आहे 15 किलोमीटर्स. ठीक आहे. व्हॉट मे बी द डिस्टन्स बिटवीन टाउन A to B. टाउन A to B चा डिस्टन्स किती आहे हा प्रश्न विचारलेला आहे. आपण सर्वात पहिले काय करू या दोघांची ॲडिशन करून घेऊ.
म्हणजे 2/5 प्लस 1/2 म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल अपॉनमध्ये येऊन जाईल 10, 2 2 जा 4, 5 1 जा 5, 4 आणि 5 9. म्हणजे त्यांना 10 किलोमीटर जर डिस्टन्स असेल तर त्यांना 9 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. आपण दोघांना एक्स देऊन देऊ, आपण दोघांना काय करून देऊ, एक्स देऊन देऊ. म्हणजे जर टोटल डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटर म्हणजे टोटल असते, टोटल डिस्टन्स जर 10x असेल तर त्याने 9x ऑलरेडी कव्हर केलेला आहे. म्हणजे फक्त उरला किती डिस्टन्स, x. आपल्याकडे इथं उरला आहे x, पण आपल्याकडे ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे 15 किलोमीटर. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 15 किलोमीटर, बरोबर आहे. जर x ची व्हॅल्यू 15 किलोमीटर आहे तर टोटल डिस्टन्स काय आहे आपल्याकडे 10x. टोटल डिस्टन्स आहे 10x म्हणजे 15 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 150 या प्रश्नाचं उत्तर होतं. काहीच यामध्ये कठीण नव्हतं. प्रश्न दिसायला मोठा आहे पण त्याचा आन्सर इतका मोठा आहे हे नाही आहे. प्रश्न आन्सर छोटाच आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला थोडं तार्किकदृष्ट्या विचार करावा लागेल, थोडंसं विचार करून त्याला सॉल्व्ह करावं लागेल. फ्रॅक्शनचे थोडेफार नियम तुम्हाला माहीत पाहिजे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे टोटल नंबर असते, न्यूमरेटर त्याचा पार्ट असतो. जर टोटल डिस्टन्स 10x असेल तर त्यांनी 9x कव्हर केलेला आहे म्हणजे उरलेला डिस्टन्स x आहे. पण x हा डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे का, नाही. आपल्याला 15 किलोमीटर म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 15 किलोमीटर. तर 10x टोटल होतं आपल्याकडे. 10x म्हणजे 15 मल्टिप्लाइड बाय 10 150 या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आपल्याकडे द कपॅसिटी ऑफ बकेट इज 10 लिटर. म्हणजे टोटल कपॅसिटी किती आपल्याकडे 10 लिटर. ओके. इफ इट इज टू बी फिल्ड इट्स फुल कॅपॅसिटी बाय हाऊ मेनी बॉटल्स ऑफ 1.25 लिटर विल हॅव टू बी एम्प्टीड इन. म्हणजे हे आता 10 लिटरची बॉटल पूर्ण भरलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे 1.25 लिटरच्या त्याला बॉटलना पाणी खाली करायचं आहे. ओके, काही अडचण. आता मला एक सांगा, जर इथं पॉईंट नंतर 2 डिजिट आहे तर मी काय करतो, पॉईंट नंतर 2 डिजिट आहे तर मी वरचे 2 झिरो वाढवतो आणि खालचा पॉईंट कट करून देतो. म्हणजे 1 आला माझ्याकडे 125. आता आपण 6व्या वर्गातच शिकलेलो आहे की 5 ना 2 न जर मल्टिप्लाय केलं तर 10 भेटते, 25 ला 4 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 100 मिळतात आणि 125 ला जर तुम्ही 8 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 1000 मिळतात. खाली 125 डिवाइड बाय वर आहे 1000 म्हणजे कितीला मल्टिप्लाय करावं लागेल 8. किती वेळा वापर करसाल तुम्ही 8 वेळा, म्हणजे 8 बॉटल्स हा प्रश्नाचं उत्तर आहे. काहीच नव्हतं या प्रश्नामध्ये, फक्त आणि फक्त लॉजिक आणि थोडंफार बेसिक गणित होतं. ठीक आहे, म्हणून मागच्या वर्षीचं गणित कधीही विसरू नये. तुम्हाला 6वी 7वी 8वीचं गणित खूप कामात पडेल. इफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 108. म्हणजे एका कॉम्प्लिमेंटरी अँगलचं सप्लिमेंटरी अँगल 108 आहे. ठीक आहे, एका कॉम्प्लिमेंटरी अँगलचं सप्लिमेंटरी अँगल, अर्थ समजून घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण मराठीत सुद्धा वाचू शकता. एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलचा सप्लिमेंटरी अँगल 108 आहे. तर सप्लिमेंटरी अँगल पहिल्या नंबरवर येईल, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँगल, सॉरी ठीक आहे, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी. सप्लिमेंटरी अँगल किती आपल्याकडे 108. ते कशातून मायनस करावं लागेल आपल्याला 180 मधून. 180 मायनस 108 जर तुम्ही केलं तर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल मिळेल. कोणता ऑप्शन असेल मग 2, 8 मधून 1 गेला 7 राहणार 72 डिग्री. हा काय भेटला आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल. आणि ॲक्च्युअल अँगल पाहिजे तर ॲक्च्युअल अँगल हा कॉम्प्लिमेंटरी आहे, तर कॉम्प्लिमेंटरीला 90 मधून 90 मधून मायनस करावं लागते म्हणजे 72 मिळाला. आन्सर किती भेटेल आपल्याला 8 आणि 1 18 त्या प्रश्नाचं उत्तर होतं. काहीच प्रश्नामध्ये कठीण नव्हतं. पेपरमध्ये खूप प्रश्न इतके सोपे असतात आणि काहीच प्रश्नांमध्ये खूप कॅल्क्युलेशन असतो, फक्त तेवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, सप्लिमेंटरी, कॉम्प्लिमेंटरी आणि अँगल. ठीक आहे, बस इतकंच या प्रश्नामध्ये होतं. त्या प्रश्नामध्ये डायगोनल 12 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला लेंथ ऑफ एव्हरी साइड विचारलेलं आहे. ओके, जर डायगोनल 12 सेंटीमीटर आहे तर साइड किती असेल. ठीक आहे, डायगोनल हा मोठा असतो, साइड कमी असते, तर डायगोनलला काय करा हाफ करा म्हणजे 6 लिहून घ्या आणि त्याच्या बाजूला √2 लिहून घ्या. हाच त्या प्रश्नाचं उत्तर होतं. सपोज आणखी काही प्रश्न बघू. इथं जर तुम्हाला साइड ही 6 आहे आणि डायगोनल विचारलेला आहे
तर 6च्या बाजूला किती लावून द्या, √2. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 0.3चा स्क्वेअर प्लस 0.1चा स्क्वेअर प्लस मायनस 0.2चा स्क्वेअर. याचा आन्सर काय आहे ते शोधायचं आहे. त्याच्यात 2 ऑप्शन्स आपल्याला टिक करायचे आहेत. ठीक आहे. 0.3चा स्क्वेअर 0.09 प्लस 0.1चा स्क्वेअर 0.01 मायनस 0.2चा स्क्वेअर 0.04. पॉईंट नंतर 1 डिजिट असेल तर स्क्वेअर करताना पॉईंट नंतर 2 डिजिट होतात. ठीक आहे. हा बेसिक नियम आहे. 0.9 प्लस 0.1 किती होतील, 0.10 मायनस 0.04 आहे म्हणजे 0.06. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे 0.06 हा एक ऑप्शन टिक झालेला आहे. आता सपोज जर मी याचा स्क्वेअर करतो तर स्क्वेअर किती होऊन जाईल, 0.0036. कारण की पॉईंट नंतर जर 2 डिजिट असेल तर पॉईंट नंतर आपल्याला इथं किती पाहिजे, स्क्वेअर करताना 4 डिजिट, आणि त्याचाच मला अंडर रूट करावं लागेल तरच ते व्हॅल्यू इक्वल होईल. म्हणजे ऑप्शन नंबर सी. अशा प्रकारे 2 ऑप्शन आहेत. पुढचा प्रश्न आहे तुमच्याकडे, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच काही सेकंदसाठी. तर हा बघा एक सर्कल आहे. सर्कलमध्ये एक स्क्वेअर आहे, एक काय आहे, स्क्वेअर आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे इथून तर इथपर्यंत हा जो सर्कल आहे हा 7 सेंटीमीटरचा आहे. तर स्क्वेअरची ही डायगोनल झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअरचा डायगोनल किती होऊन जाईल, स्क्वेअरचा डायगोनल होऊन जाईल 14 सेंटीमीटर. आता बाहेरील डायग्राम आहे सर्कल आणि आतमध्ये डायग्राम आहे स्क्वेअर. म्हणून आपण काय करू, एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे आपल्याला शेडेड पोर्शन मिळेल. तर एरिया ऑफ सर्कल काय बनेल, 22/7 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7 मायनस एरिया ऑफ स्क्वेअर काय बनेल, आपल्याला डायगोनल 14 सेंटीमीटर दिलेली आहे. तर एरिया ऑफ स्क्वेअरमध्ये डायगोनलचा जर तुम्ही स्क्वेअर केला 14 मल्टिप्लाइड बाय 14 म्हणजे डायगोनलचा स्क्वेअर अपॉनमध्ये 2. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. याला आपण कट करू, 7चा भाग गेला. याला आपण कट करू, 7 7 झाला. यामधून 7 कॉमन निघते. इथं पण 7 आहे आणि इथं पण 7 आहे. डिनॉमिनेटर पूर्ण निघालेला आहे. म्हणजे माझ्याकडे उरलं किती, 22 मायनस 14 म्हणजे 7 मल्टिप्लाइड बाय 22 मधून 14 गेले 8 राहिले. 7 8 56 सेंटीमीटर स्क्वेअर. हा या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता, जास्त काही किचकट नव्हता आणि कठीण पण नव्हता. या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं. फक्त आणि फक्त डायग्राम बघून घाबरायचं नाही आहे. मोठ्या म्हणजे बाहेरील डायग्राममधून खालच्या डायग्राम म्हणजे आतील डायग्रामचा एरिया तुम्हाला मायनस करायचा आहे. तर एरिया ऑफ सर्कल पण माहीत आहे आणि एरिया ऑफ स्क्वेअर पण माहीत आहे. जर डायगोनल दिलेली असेल तर डायगोनलचा स्क्वेअर करायचा आणि आपल्याला अपॉनमध्ये 2 करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय भेटेल, एरिया ऑफ स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. जर पुस्तकात दिलेला नसेल तरी पण हा फॉर्म्युला असतो. ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल. यामध्ये तुम्हाला अँगल AOC इज इक्वल टू किती हा प्रश्न विचारलेला आहे. सरळ यांना जर तुम्हाला काढायचा असेल तर याच्या अपोजिट म्हणजे जे 2 अँगल असेल याची ॲडिशन करा. म्हणजे 60 डिग्री प्लस 35 डिग्री. आन्सर येऊन जाईल 95 डिग्री. बस या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्याकडे. या नंबरला तुम्हाला एक परफेक्ट स्क्वेअर बनवायचा आहे. ठीक आहे. तर यामध्ये 1 आहे, 64 आहे, A² आहे, B² आहे. म्हणजे सगळे नंबर स्क्वेअर नंबर आहेत. ओके. म्हणजे मी 1चा स्क्वेअर म्हणजे A² म्हणू शकतो प्लस 64 A² B² म्हणजे हा झाला B². A² प्लस B² प्लस 2AB होते किंवा A² प्लस B² मायनस 2AB. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे. इज इक्वल टू A प्लस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू A मायनस बीचा होल स्क्वेअर. म्हणजे आपल्याला याला स्क्वेअर करण्यासाठी 2 ऑप्शन पाहिजेत. एक तर प्लस 2AB पाहिजे किंवा मायनस 2AB पाहिजे. बरोबर आहे.
म्हणजे मला पहिले तर ए काढावं लागेल. तर ए म्हणजे किती होतं आपल्याकडे 1. 2 इकडे कॉमनच राहील, 2 मल्टिप्लाइड बाय 1. आणि बी काढावं लागेल. बी असेल याचा स्क्वेअर रूट करा 64चा, 64चा स्क्वेअर रूट आला 8. एचा स्क्वेअर रूट ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए आणि बी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट बी. यांची जर तुम्ही मल्टिप्लाय केली तर मला 16ab मिळेल. एक तर +16ab किंवा -16ab या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करा म्हटलं तर ज्या ऑप्शनमध्ये +16ab आणि -16ab आहे ते दोन ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत.